महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन (MDA) सभासदांना शासनाने सुविधा द्याव्यात, निवेदनाद्वारे मागणी. अमरावती. महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन (MDMA) यांच्या वतीने डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणारे पत्रकार व सभासदांना केंद्र सरकारचे निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य शासनाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन यांच्या वतीने बुधवार दिनांक 9 डिसेंबर व गुरुवार दिनांक 10 डिसेंबर रोजी राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीची बैठक हॉटेल वंदू इंटरनॅशनल अमरावती येथे अध्यक्ष दत्तराव नाईक-नवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यानंतर अमरावती येथील मुख्यमंत्री सचिवालय, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, माहिती उपसंचालक कार्यालय व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय अमरावती यांना महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन यांच्या वतीने निवेदने देण्यात आली. केंद्र शासन माहिती व प्रसारण मंत्रालय यांनी डिजिटल मीडिया, मेन स्ट्रीम मीडिया यासारख्या सर्व सुविधा देण्याबाबत प्रसिद्धी सूचना काढली असून राष्ट्रपती महोदय यांनी दिनांक 16 नोव्हेंबर 2020 रोजी या संदर्भातील अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे. मात्र काही अपवाद वगळता राज्यातील अनेक जिल्हा माहिती अधिकारी, डिजिटल मीडिया न्यूज वेबसाईट संपादक व पत्रकार प्रतिनिधी यांना माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा प्रकारच्या बऱ्याच तक्रारी महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन (MDMA) यांना प्राप्त झाल्या असून जिल्हा माहिती अधिकारी यांची नियुक्ती, शासनाच्या विविध योजना व माहिती नागरिक यांच्यापर्यंत पुरविणे, शासन निर्णय, मंत्रिमंडळ निर्णय, अधिकारी व पदाधिकारी दौरे, मंत्र्यांचे दौरे याबाबत माहिती पुरवण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांची नेमणूक केली असताना मात्र काही अधिकारी अपवाद वगळता अनेक अधिकारी अशा बाबतीतील कोणतीही माहिती डिजिटल मीडियाला देत नाहीत. डिजिटल मीडिया बाबतीत संपूर्ण माहिती न घेता पूर्वग्रह दूषित टिप्पणी काही जण जिल्हा माहिती अधिकारी करीत आहेत. यापूर्वी माहिती संचालनालय येथील एक जबाबदार अधिकारी यांनी डिजिटल मीडियाबाबत उलटसुलट परिपत्रके काढून महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मीडिया पत्रकार यांच्याबाबत संभ्रम निर्माण केला होता. परिपत्रकांचा गैरवापर करून डिजिटल मीडिया विरोधात सोशल मीडियामध्ये उलटसुलट लिहून बदनामी करण्याचे कट कारस्थान राज्यातील काही माहिती अधिकारी यांच्या माध्यमातून काही जण करीत आहेत. या संदर्भात महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनची प्रमुख मागणी माहिती उपसंचालक अमरावती यांचे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे. महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात जिल्हा माहिती अधिकारी, डिजिटल मीडिया संपादक व पत्रकारांना माहिती पुरवत नाहीत अशा सर्व जिल्हा माहिती अधिकारी यांना समज द्यावी, अन्यथा कारवाई करण्यात यावी. शासनाच्या विविध योजना, शासन निर्णय, मंत्रिमंडळ निर्णय, शासनाचे विविध परिपत्रके, मंत्र्यांचे व अधिकाऱ्यांचे दौरे याबाबत माहिती महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन सभासदांना देण्यात यावी. या संदर्भात तात्काळ कळवावे. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय स्तरावर डिजिटल मीडियासाठी वेगळा सेल स्थापन करावा. माहिती व जनसंपर्क खात्याचा स्वतंत्र पदभार सक्षम मंत्र्यांकडे देऊन डिजिटल मीडियाबाबत शासनाने धोरण स्वयं स्पष्ट करावे. डिजिटल मीडियाबाबत उलटसुलट परिपत्रक काढणारे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. डिजिटल मीडिया पत्रकारांना शासकीय पत्रकार परिषदांना बोलवण्यासंदर्भात जिल्हा माहिती अधिकारी यांना निर्देश द्यावेत. यापूर्वीसुद्धा या संदर्भात ईमेलद्वारे पत्रव्यवहार केला असून त्यावर अद्याप कोणतेही उत्तर आले नाही. याची योग्य ती चौकशी करण्यात यावी वगैरे मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन (MDMA) यांच्या मागण्यासंदर्भात तातडीने विचार करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन यांनी निवेदनाद्वारे केली आहे. अमरावती येथे महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय नाईक-नवरे, संस्थापक सचिव अद्वैत चव्हाण, संस्थापक कोषाध्यक्ष सैफन शेख, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनायक शिंदे, महाराष्ट्र प्रदेश सचिव गोपाल वाडे, डॉ. प्रवीण कुमार सेलुकर, महाराष्ट्र प्रदेश संघटक महादेव हरणे, श्रुती कथे, प्रणय ढोले, सतीश वागरे, राज गायकवाड, प्रशांत वानखेडे, विष्णुपंत यादव यांची निवेदनं देताना उपस्थिती होती. महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन जानेवारी 2020 पासून व कोरोना कालावधीत ऑनलाईन बैठकांचे आयोजन करून डिजिटल मीडिया पत्रकार यांना कार्यशाळेच्या माध्यमातून व ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र अमरावती येथील दिनांक 9 व 10 डिसेंबर रोजी प्रथमच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या
बैठकीत डिजिटल मीडिया संपादक, प्रतिनिधी व पत्रकार यांना येणारे अडचणी, त्यांचे प्रश्न व भविष्यात डिजिटल मीडियाला मोठ्या प्रमाणात येणारी संधीचा विचार करून अध्यक्ष दत्तराव नाईक नवरे, सचिव अद्वैत चव्हाण व प्रदेशाध्यक्ष विनायक शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी बैठकीत चर्चा करून विविध ठराव पास केले. महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन यांच्या वतीने राज्यातील डिजिटल मीडिया पत्रकार, प्रतिनिधी, संपादक यांची मोफत कार्यशाळा व सभासद नोंदणीसाठी आलेले अर्ज यावर सविस्तर चर्चा करून कार्यशाळेचे वेळापत्रक ठरविण्यात आले असून महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वेबसाईटचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष व उपस्थित पदाधिकारी यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मीडिया पत्रकार यांना दिनांक 25 डिसेंबर अखेर अर्ज पाठविण्यात यावेत अशी मुदत वाढवून देण्यात आली आहे. प्रशिक्षण कार्यशाळा जानेवारी 2021 पासून मोफत होणार आहे. तरी सर्वांनी आपले सभासद व कार्यशाळा सहभागासाठीचे अर्ज वेबसाईटवरून डाउनलोड करून प्रिंट करून पोस्टाने अमरावती येथील कार्यालयात पाठवावेत असे आवाहन महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन MDMA यांच्या वतीने करण्यात आले आहे.